आज आपण गुढीपाडवा स्पेशल अशी कटाची आमटी पाहणार आहोत। पुरणपोळीसाठी लागणारी कटाची आमटी पाहणार आहोत। यामध्ये 2 चमचे तेल, 2 चमचे जिरे, 2 चमचे मोहरी आणि कढीपत्ता घालून छान भाजून घेतलेला आहे। आता यामध्ये वाटण घालायचं आहे। वाटणामध्ये सुकं खोबरं, जिरे आणि लसूण भरपूर असा घालून वाटण केलेलं आहे। खोबऱ्याचं 2 चमचे तिखट घातलेलं आहे। वर्षभराच्या ठेवणीतलं छान हे वाटण भाजून घेतलेलं आहे। आता यामध्ये डाळ जी आपण पुरण करताना जी डाळ शिजवून घेतली होती त्यामधली वाटीभर डाळ बारीक करून घेतली आणि ही तीच डाळ यामध्ये टाकून घेतलेली आहे। त्याचप्रमाणे हे जे पाणी टाकलेलं आहे हे पुरण शिजताना म्हणजे डाळ शिजताना जे पाणी होतं ते बाजूला काढलेलं आहे, म्हणजेच आपलं येळवण काढलेलं आहे। त्या येळवण्याची आमटी तयार झालेली आहे। अशीच झणझणीत आमटी तुम्ही नक्की ट्राय करून पहा। यालाच कटाची आमटी, येळवण्याची आमटी असं म्हणतात। या गुढीपाडव्याला ह्या पद्धतीने आमटी नक्कीच ट्राय करून पहा, खूप छान लागते, अगदी झणझणीत होते। परत भेटूया नवीन रेसिपीसह, तोपर्यंत धन्यवाद।